आणि मी तुम्हाला पत्र दिल्याशिवाय जाणार नाही हेच सांगून टाकतो. आज जळगाव जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेबांच्या नितांत प्रेम असलेले आपले ज्येष्ठ नेते माजी खासदार ईश्वरबाबू जैन, या ठिकाणी प्रभारी म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते आमचे सुनीलजी भुसारा, महिला प्रदेशच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे, ऍडव्होकेट रवींद्रजी भैया पाटील, त्याचबरोबर डॉक्टर बी एस आबा, जिल्हाध्यक्ष प्रमोद बाबू पाटील, कल्पिता पाटील, एजाज मलिक, जयजी चौधरी, श्रीरामदादा पाटील, शशिकांत साळुंके, विद्यार्थी अध्यक्ष गौरव माने, ऍडव्होकेट सचिन पाटील, मोहित पवार, प्रशांत निकम, अनवर खाटे, अशोक बंधारी, रमेश पाटील, डी के पाटील, सोपानदादा पाटील, मदर पठाण, संग्राम सूर्यवंशी, विनायक पाटील, आमचे दुसरे निरीक्षक त्या ठिकाणी काळे साहेब, उपस्थित बंधू भगिनी आणि कार्यकर्ते. खरं म्हटलं तर बऱ्याच लोकांना मत मांडायचं होतं, पण मी थोडस मला निवडच केला होता की नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घ्यायचं. संघटना त्याशिवाय कुठे आपल्याला कमतरता आहे, काय केलं पाहिजे यासाठी आम्ही बैठक घेतली. मागच्या वेळेला जेव्हा मी मगाशी उल्लेख केला की राज्यस्तरावर आम्ही बैठक घेतली तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सूचना केली की तालुक्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी इथं येता येत नाही, म्हणून आपण तिथे जाऊन त्या लोकांचं मनोगत ऐकून घ्यावं. बऱ्याच लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी जाहीररित्या कबूल करतो की महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीला पक्षाकडून अपेक्षित अशा प्रकारचं सहकार्य मिळालं नाही. निवडणुका फार थोड्या कालावधीमध्ये लावल्या. राज्याचे नेते सुद्धा इथं येऊ शकले नाही. मला वाटतं मी जळगावमध्ये प्रचाराला आलो, परंतु बाकीची लोक येऊ शकले नाही कारण सगळ्या निवडणुका होत्या, त्यामुळे प्रत्येक जण त्या ठिकाणी त्या प्रचारामध्ये व्यस्त होते आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपण निवडणुका लढवल्या. सध्याच्या निवडणुका आणि पूर्वीच्या निवडणुका ईश्वरबाबू यामध्ये फार फरक पडलेला आहे. सध्याच्या निवडणुका बघितल्यानंतर तुम्ही उभं राहता याचं तुम्हाला कौतुक करावं लागेल. परंतु ज्या जळगावमध्ये आज ही बैठक होते त्या जळगावच्या बैठकीमध्ये ज्या जळगाव जिल्ह्याने पवार साहेबांनी नितांत प्रेम केलं, बरेच आमदार, बरेच मंत्री, नेते या ठिकाणी ठरवले. पवार साहेबांना सर्वात जास्त मानणारा जिल्हा हा जळगाव जिल्हा म्हणून ओळखला जातो. आज अनेक लोक पक्ष सोडून गेले, पक्षाच्या जीवावर मोठे झाले आणि पक्षाला सोडून संघर्षाच्या काळामध्ये गेले. पक्ष भविष्य काळामध्ये काय करेल अशा प्रकारची चिंता असताना सुद्धा सामान्य कार्यकर्ता आजही पवार साहेबांवर, ज्येष्ठ नेते आजही पवार साहेबांवर उपस्थित आहेत त्याचा उल्लेख करतो. प्रत्येक वेळेला आपण यशस्वी झालो पाहिजे असा कुठं विधी देखील नाही, परंतु आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व दाखवलं तर आपण यशस्वी होऊ शकतो, सिद्ध करावं लागतं. निसर्गाचा नियम आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी परमेश्वराचा सुद्धा नियम आहे. कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही. कालच्या निवडणुकीचा अंदाज काय लावायचा यावर जर विश्लेषण विचारलं तर निवडून येण्याची स्ट्रॅटर्जी प्रत्येक वेळा बदलण्याची परिस्थिती, त्या पद्धतीचं राजकारण आणि निवडून कशाही पद्धतीने आलं पाहिजे यासाठी यंत्रणेचा वापर, यामुळे काही लोक सत्तेमध्ये बसतायत. परंतु ज्यावेळेला लोकांमध्ये उद्रेक होईल, ज्यावेळेला लोकांमध्ये उठाव होईल, त्यावेळेला निश्चितपणाने इतिहास घडेल
या एका आशेवर आपण त्या ठिकाणी काम करतो. आणि हे करत असताना जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी जर तुम्ही गेलं आणि सामान्य जनतेला विचारलं तर 10 पैकी 7 लोक तरी सांगतात की आम्ही सरकारवर नाराज आहोत. तरी सुद्धा त्यांना मतं मिळतात. याचा संशोधन करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने करणं गरजेचं आहे. एखादा अपवाद असा होतो की ज्या वेळेला पर्याय नसतो त्यावेळेला एखादा सदस्य आमचा उपनगराध्यक्ष होतो आणि महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढतो. महायुतीमध्ये आलबेल चाललाय का? माझं म्हणणं चाललेलं नाही. महाविकास आघाडीमध्ये व्यवस्थित चाललंय का? माझं म्हणणं चाललेलं नाही. प्रत्येक जण जो पद घेतो तो पद घेताना आपल्याला सोयीचं कसं आहे तो राजकारण करतो. वरती जरी आमची महाविकास आघाडी मजबूत असली, निर्णय घेणारे निर्णय नेते घेतात, मग खालचा निर्णय अंमलबजावणी करणारा तो अंमलबजावणी करतो का? याचा फटका हा निवडणुकीला आपल्याला पडतो. मग काही असलेल्या निवडणुकीला आपल्याला त्या ठिकाणी अपयश पत्करावं लागतं. मी कोणत्या पक्षावर बोलणार नाही. सगळीकडे सगळ्या पक्षामध्ये खालचे नेते, पदाधिकारी त्या संदर्भामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी फार मनापासून काम करतात का तडजोड करतात, याचा सुद्धा कधीतरी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आजची बैठक जी आपण बनवलेली आहे ती बैठक एवढ्यासाठी बोलवलेली आहे, महाराष्ट्रामध्ये फार चांगल्या प्रकारचं निवडणुकीमध्ये यश आपल्याला मिळालं का? तर मी सांगेल मिळालेलं नाही. त्यात जळगावमध्ये चांगलं यश मिळालंय या मताची मी सहमत आहे. कारण काही जिल्ह्यामध्ये आपण काहीच करू शकलो नाही, पण जळगावच्या लोकांनी तेवढं तरी करून दाखवण्याचा प्रयत्न केला, याचा उल्लेख मी मुद्दाम करेन. आणि मला वाटतं की जागा कोणाची रिक्त राहत नसते, मेहनत करावं लागते. कुठल्याही असलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं टॅलेंट, तुम्ही तुमचं असलेलं वकूफ दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही समाजाला ओळखीला जाता. मला वाटतं की आज आपली बैठक जी आहे ती बैठक या हेतूनच घेतलेली आहे. माझा उद्देश आहे की 2029 आता तुमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे, मला कल्पना आहे. पण आताच मी अध्यक्ष आणि निरीक्षक आणि प्रभारी आणि आमच्या नेत्यांना सांगतो, ज्या जागा आम्ही लढवणार आहोत त्या जागाचा आत्ताच अभ्यास करून ठेवा. आपण सर्वच्या सर्व जागा लढवायच्या भानगडीत पडू नका. कार्यकर्ता उत्साही असतो, त्याला वाटतं काय 100 मतं पडू, 200 मतं पडू, मी उभा राहिलो तरी फायदा होतो. त्यामध्ये सगळी शक्ती विभागली जाते. त्यापेक्षा आपण जिल्हा परिषद पंचायत समितीला आतापासूनच, दिवाळीनंतर निवडणूक लागेल एखाद्याला, त्यावेळेला आपण आतापासूनच तयारी करा की ह्या जागा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लढवायच्या. मग आघाडीमध्ये त्या सुटू किंवा नाही सुटू, पण त्या लढवायच्याच ही भूमिका घेऊन त्या कार्यकर्त्याला आतापासून काम करायला सुरुवात करा. मग आमच्या तरुणांनी सांगितलं मी ग्रामपंचायत लढवणार आहे. आता एखादा तरुण पक्षाचा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत असेल तर अध्यक्ष त्याच्याकडे आतापासूनच ताकद देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तरच त्या ठिकाणी त्याला विश्वास वाटेल की मी आत्मविश्वासाने पुढे जाऊन लढू शकतो. म्हणून ज्या काही सूचना आल्या त्या सूचनाचा आधार, मग अशी मी मुद्दाम 2 तरुणांना उभं केलं, त्याचा उल्लेख झाला, स्वर्गाचे राजेंद्र देशमुख होते. आजपर्यंत या कुटुंबाने सगळं समाजासाठी देण्याचा प्रयत्न केला. कधी खिशातून पैसे काढून राजकारण करणारे फार कमी असतात, पण त्यांनी त्याप्रमाणे तिथला समाज संभवला. आज त्यांना टार्गेट करण्यासाठी पूर्ण यंत्रणा वापरली जाते, याचा विचार करता. म्हणून मगाशी सांगितलं, भुसावळचे आमच्या चौधरी असेल, आमचा देशमुख असेल, जनरेशनला पुढे आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून मी मगाशी त्यांना म्हणलं तुम्ही 2-2 मिनिटं बोला, कारण आपल्या जळगावच्या लोकांना सुद्धा कळलं पाहिजे की नवीन जनरेशन राष्ट्रवादीमध्ये सुद्धा उभं राहू शकतं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सांगेन, आता जामनेर असेल, अमळनेर असेल, पुढच्या वेळेला माझा दौरा जेव्हा घ्याल त्यावेळेला तो दौरा जामनेर आणि अमळनेरमध्ये घेऊया, जेणेकरून आपण तिथे आता
ग्रासरूटवर आणि फ्रंट रूटवर जाऊया. तिथे जाऊन आपण काम करूया. तिथे गेल्यानंतर मेळावे होतील, लोकांमध्ये संदेश जाईल की आता पार्टी तिथं ग्रासरूटवर होऊन काम करते. तिथल्या कार्यकर्त्याला ताकद मिळेल आणि तशा प्रकारचा कार्यक्रम करण्याच्या बाबतीमधली भूमिका ही आपली घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना मी या ठिकाणी करतोय. ते करत असताना बऱ्याच लोकांनी काही सूचना केलेल्या, मी भाषण करणार नाही. तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. लढाई आहे आणि आपल्याकडं सगळ्या पक्षामध्ये नेते असतात, पण आपल्याकडे एक मत नेता आहे, तो शरद पवार आहे. ज्या नावावर आणि ज्या ह्याच्यावर महाराष्ट्रात आणि देशाचं असलेलं राजकारण या ठिकाणी फिरतं, तो एवढा भक्कम नेता आपल्या बरोबर असल्यानंतर मला वाटतं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या नेत्याच्या असलेल्या पक्षाला जनाधार उभा करण्याचा प्रयत्न करा आणि ईर्षेने करूया. आपल्या घरामध्ये समजा विभाजन झालं आणि घराचं विभाजन झाल्यानंतर मग आपल्याला भांडणं झाली किंवा गावामध्ये पार्टीचं विभाजन झालं, तर आपण जेवढ्या द्वेषाने काम करतो तेवढ्याच द्वेषाने माझ्या प्रत्येक नेत्याने काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी पक्ष माझा या ठिकाणी निदान दखल घेण्याइतका वाढला पाहिजे, एवढं काम तुम्ही केलं पाहिजे. दखल एवढ्यासाठी सांगतो की मी महिनाभर आपल्याला वेळ दिलेला आहे. मी महाराष्ट्रामध्ये मे महिन्याच्या अखेरपर्यंत 15 तारखेपर्यंत जूनच्या पूर्ण राज्याच्या बॉडीपासून ते तालुक्याच्या बॉडीपर्यंत ज्या ठिकाणी पक्ष बांधला पाहिजे आणि जो काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाच पक्ष असला पाहिजे, अशा प्रकारची माझी अपेक्षा असणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला काही सूचना करणार आहे. त्या सूचना करताना मी निरीक्षक आणि प्रभारीकडं आणि जिल्हाधीक्षाकडं मी आमच्या फ्रंटलच्या पण अध्यक्षांना सर्वांना पत्र दिलेले आहे की जे राज्यावर जे जिल्हा स्तरावर काम करतात पदाधिकारी, त्या सगळ्यांची यादी आम्ही तुमच्याकडे देऊ. ते राज्यावर काम करतात, ते जिल्ह्यावर काम करतात का बघा, ते तालुक्यावर काम करतात का बघा. ते काम करत असतील तर त्यांना राज्यावर ठेवू, काम करत नसतील आणि फक्त राज्याचा नेता म्हणून येत असतील तर त्यांना थोडंसं आपण बाजूला करण्याचा निर्णय सुद्धा तुम्हाला मला घ्यावा लागेल. आणि काय होतं की मान सन्मानामध्ये पक्ष जातोय. आपण आता ग्रासरूटवर काम करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे. आणि एखाद्याला वाटतं की मला काम करायला संधी दिली तर मी फार चांगलं काम करू शकेल, मग तो तरुण असेल या कुठल्याही समाजाचा असेल, त्याला आपण तिथे संधी देण्याचा निर्णय घ्या. त्याला त्या पद्धतीने काम करण्याची संधी देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. त्याशिवाय नवीन नेतृत्व उभं राहत नाही, त्याशिवाय सामान्य कार्यकर्ता उभा राहत नाही. या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. आणि ते करत असताना मगाशी काही लोकांनी सांगितले वस्तुस्थिती आहे, अल्पसंख्याक हा समाज, ज्या समाजासाठी मागासवर्गीय समाज, ज्या समाजासाठी पार्टीचा चेहरा तुमचा होणं गरजेचं आहे. आपला चेहरा जो आहे तो सर्व समावेशक असावा, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. तिथं मराठा समाज आहे, लेवा समाज आहे, अल्पसंख्याक आहे, मागासवर्गीय आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या समाजातले चांगले चांगले कार्यकर्ते पार्टी स्तरावर आता काम करणारा आणायला लागतील. मगाशी पेनी समाजाची काही लोक मला भेटलेली आहेत, ती नवीन नेतृत्व आहे. आपण राज्य स्तरावर त्यांना जबाबदाऱ्या देऊ ना. आणि तशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यकर्त्यांना आपण जर दिलं, कारण आता पक्ष संघटना ही विकासावर चालत नाही, पक्ष संघटना आता समाजावर चालवण्याचा प्रयत्न काही पक्ष करत आहेत. म्हणून तशा पद्धतीचे कार्यकर्ते पुढे आणण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांना पुढे करून असे नेतृत्व सुद्धा उभं करण्याचा प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेला काही पदाधिकारी नियुक्त करू त्यावेळेला त्या पदाधिकाऱ्यांनी पूर्णपणाने त्या समाजाचं काम करण्याची त्यांची तयारी असेल तर राज्यभर त्यांना फिरवून दौरे करून त्या समाजाची बांधिलकी पक्षाची करण्याची जबाबदारी माझी अध्यक्ष म्हणून असेल. आणि तशा प्रकारचे कार्यकर्ते आपण उभं करावे, अशा प्रकारची मी सूचना आपल्याला करतोय. आणि हे सर्व करत असताना प्रत्येक फ्रंटच्या अध्यक्ष वगैरे, आता काही लोकांनी मुद्दा मांडलेला आहे, मी आता त्याच्यावर चर्चा प्रमुख लोकांची करेल की जिल्ह्याच्या असलेल्या जबाबदाऱ्या देत असताना अध्यक्ष, 2 कार्याध्यक्ष का 2 अध्यक्ष का काय करायचं, ही चर्चा आपण करून तशा जबाबदाऱ्या देऊन पक्ष बांधण्याच्या बाबतीमधली भूमिका घेऊन ज्या महिला अध्यक्ष असतील, ज्या युवकचे अध्यक्ष असेल, जे अल्पसंख्याक अध्यक्ष असेल,
मी स्पष्ट शब्दात सगळ्या सेलला सांगतो, मी 2 महिने तुम्हाला देणार आहे. 2 महिन्यामध्ये मला अख्ख्या जिल्ह्यामध्ये तुमची पार्टी बांधलेली पाहिजे. 2 महिन्यामध्ये पार्टी बांधायला तुम्ही कमी पडला तर तुमच्या जागी मी दुसऱ्याला नियुक्ती करण्याचा निर्णय घेतो. 1 वर्ष फक्त आपल्याला पक्षासाठी योगदान द्यायचं आहे. 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पर्यायी पक्ष कुठला असेल तो आपला उभा करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेऊ. तो दाखवून देऊ की आज राज्यामध्ये विरोधी पक्षाची जी पोकळी आहे ती उभी करण्यासाठी आपला पक्ष सक्षम आहे एवढा दाखवण्याचा प्रयत्न करावा. आणि जळगावमध्ये पोटेन्शियल आहे, तसं सातारमध्ये पुण्यामध्ये मागितलं जातं, सातारा पण सगळे नेते गेलेले, तसं जळगावमध्ये असं माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे. त्यामुळे सुनील मुसारा, आपण जळगावमध्ये मला पार्टी काम करणारे कार्यकर्ते सक्षम आहे, त्यांना काम करण्याची जिद्द आहे, त्यांना काम करण्याची ईर्ष्या आहे, फक्त त्यांना ताकद मिळाली पाहिजे. मी शब्द देतो अध्यक्ष म्हणून, तुम्ही 2 महिन्यातून एकदा बोलवा, तुम्ही आंदोलनं घ्या, आंदोलनाशिवाय पर्याय नाही. बरेच विषय आहेत, मगाशी त्याचा उल्लेख केला, अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर तुम्ही आंदोलन करायला सुरुवात करा. भले 100 माणसांची फायर पार्टी टीम आपल्याला तयार केली पाहिजे. एवढे लोक जरी आंदोलनाला उतरले तरी सरकारला गांभीर्याने दखल घ्यावं लागेल. जनता तुमच्याकडे गांभीर्याने बघेल, तशा प्रकारचा निर्णय घ्यायचा, अशा प्रकारचा निर्णय आपण करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यायची आहे. आणि म्हणून तुम्ही मला सांगा, 2 महिन्यातून या, आंदोलनाला या. मी त्यावेळेला इथं राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी तुमच्याबरोबर असू, हा शब्द तुम्हाला मनापासून देतोय. फक्त आता तुम्ही किती काम करताय याच्यावर सर्व अवलंबून असेल. म्हणून तशा पद्धतीचं काम आपण करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यायची. समाजाच्या प्रश्नासाठी मगाशी बरेच प्रश्न मांडलेले आहेत, त्याच्यावर मी लक्ष घालतो, पण समाजाच्या प्रश्नासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी जळगावमध्ये कोण जर रस्ता उतरत असेल तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष उतरतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करा. गुन्हे दाखल होतात, त्रास होतो, तुम्हाला झाला असं नाही, व्यासपीठावर बसलेला आमच्या सगळ्यांना झालेला आहे. आणि निवडूनच आलं पाहिजे असं आहे काय? आता मी 2-3 वेळा पडलो ना, पण लढतोय, त्या उभ्या राहिल्या ना, पण लढताय. लढल्यानंतर कधीतरी परमेश्वराला, जनतेला वाटेल की यांना निवडून दिलं पाहिजे, तर त्या पद्धतीने काम करण्याची भूमिका ही आपण सगळ्यांनी केली पाहिजे. मला माहिती आहे की रसद द्यायला आम्ही कमी पडतो, कारण पवार साहेबांनी नेते वाढवले, रसद वाढवली नाही, ही आपल्या पालखीची खरं म्हटलं तर हे आहे. आणि जे नेते रसद घेऊन वाढले ते ज्यावेळेला सत्ता बदल झाली की तिकडे गेलेले आहे. मी 100% तुमच्या विश्वासावर खात्री देतो, 2029ला असा निर्णय येणार आहे की शरद पवार पक्षाशिवाय सत्ता होत नाही हे समीकरण करण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या वेळेला सत्ता येईल, अध्यक्ष म्हणून शब्द देतो, छोटा कार्यकर्ता असेल त्यांनी पक्षासाठी त्याग केला, त्याला प्राधान्य दिला जाणार नाही, बाहेर त्याला प्राधान्य दिलं जाणार नाही, हा शब्द माझा तुमच्यातून असेल. म्हणून फार आत्मविश्वासाने कुठल्याही कामामध्ये मेहनत केली प्रयत्न आहे. मग तो उद्योगपती होऊन द्या, अदानी अंबानी असे मोठे झाले नाही, ते पण कष्ट करतात, ते काय निवांत पैसा म्हणून झोपत राहत नाही. आता भाजपने सत्ता आहे म्हणून काय आता एवढे राज्य मिळाले जाऊ दे बघूया, असं होत नसतं. आपण सुद्धा 100% प्रयत्नावधी राहायला पाहिजे. ज्या वेळेला कष्ट करू तेव्हा परमेश्वर सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देईल. मी जळगावच्या माध्यमातून सांगतो, 11 मला वाटतं विधानसभा आहे, 11 आणि लोकसभा आहे. पुढचा खासदार आपला करायचाच, पण उद्याचे आमदार जे आहेत त्यातले निम्मे तरी आमदार आपले करायचे या जिद्दीने आजपासूनच कामाला लागूया. सर्व समाजाच्या असलेल्या लोकांशी तुम्ही सांगितले सूचना मी बघतो काय खरं आहे. आम्ही भुसावळला गेलो होतो, एमआयएमची मोठी सभा झाली होती, आणि एवढी सभा बघितल्यानंतर मी विचारलं चौधरींना, संतोष भाऊ कसं व्हायचं? बोलले काही काळजी करू नका, आपली बाजूलाच सभा होती, साहेब ऐकायला तिकडे जातील पण आमच्याकडे येतील, कारण आम्ही त्यांना आधार देतो. हा संदेश घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. मला वाटतं की त्या समाजाच्या असलेल्या लोकांना आज अस्थिरता वाटलेली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आमची कामं होत नाही. अस्थिरता का वाटलेली आहे की आमच्यावर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेला आमच्याकडे कोण बघणार नाही,
कारण काही लोक प्रचंड ताकद आणि दबावाचं राजकारण करतात. आणि मला वाटतं की या सर्व गोष्टीतून काही झालं तरी आपण त्या माणसांच्या पाठीमागं उभं राहतो हा विश्वास जर दिला तर मला वाटतं एमआयएमचा जन्म होणार नाही. ही ठरवून झालेली स्ट्रॅटर्जी असते. ठरवून लोक पक्ष विभाजनाची मत विभागण्याचं काम करतात आणि सत्ता मिळवतात. जे काही तामिळनाडूमध्ये झालं, जे पश्चिम बंगालमध्ये झालं, अभ्यास पूर्ण केलेल्या नियोजनाचं निवडणुकीचं विश्लेषण आहे. परंतु जनतेला उठाव ज्यावेळेला होतो त्यावेळेला 80% जनता जेव्हा निर्णय घेते त्यावेळेला विक्रम होतो. मला वाटतं की आता आपलं काम एवढंच आहे, 2029ला जनतेतून उठाव करण्याचा प्रयत्न करणारा आमचा पक्ष उभा राहायला पाहिजे. ते काम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्या वेळेला सांगाल त्यावेळेला तुमच्याकडे इथं येऊन तुम्हाला साथ देण्याची जबाबदारी पक्षाच्या आमच्या सगळ्या प्रमुखांची असेल हा विश्वास देतो. आणि परत एकदा ज्यावेळेला आम्ही आता बैठक करणार आहोत तेव्हा राज्यातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना महिन्यातून किंवा 2 महिन्यातून का होईना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे पक्षाच्या नेत्यांना ताकद द्यावी, बैठक घ्यावी, अशा प्रकारचे सूचना करू. मग खासदार असतील, आमदार असतील, नेते असतील, तुम्ही अध्यक्ष जबाबदारीने या जिल्ह्यामध्ये आम्हाला मेळावा लावायचा आहे, या जिल्ह्यातला मेळाव्यामध्ये या मतदारसंघात लावायचा आहे, अमुक अमुक नेता मला पाहिजे, हे जर सांगितलं तर निवडणुकीला नंतर जी गडबड करावी लागते, याला बोलवा, त्याला बोलवा, त्याला बोलवा, तेव्हा सगळे जर निवडणुकीच्या गडबडीत असतात त्यावेळेला वेळ मिळत नाही. आता वेळ मुकळवला आहे, त्यावेळेला तुम्ही मला सांगा, तुम्हाला मी ते पदाधिकारी आमचे नेते तुम्हाला वेळ देतील याची सुद्धा मी काळजी घेईल. आणि जेणेकरून सातत्याने पक्षामध्ये ही बैठका सुरू होतील याचा प्रयत्न 100% आपण करू. फक्त हे सांगत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वेळेला जळगावमध्ये पूर्वीचा इतिहास आपल्याला उभा करायचा आहे. ज्या लोकांना तक्रारी आहेत, ज्या लोकांच्या अडचणी आहेत, ज्या लोकांना न्याय मिळत नाही, ज्या लोकांना शासनाकडून त्रास होतो, त्यांनी जिल्हाध्यक्षांना सांगितले ते कर्मचारी तुम्ही ठेवायचा. त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रत्येक तालुका अध्यक्ष पदाधिकाऱ्यांची जी तक्रार येते, मगाशी आमच्या जशात सह्या घेतल्या तशी तक्रार घ्यायची, स्वतः तुम्ही संबंधित प्रयत्न करायचा. तुम्हाला अडचण वाटली तर राज्यावर मी तुम्हाला कनेक्टिव्हिटी देतो, त्यांना आम्हाला संपर्क साधायचा. असं झालेलं आहे, तिथं न्याय मिळाला पाहिजे. आम्ही स्वतः सुप्रियाताई असेल, मी असेल, पवार साहेब असतील, आम्ही ज्यांची वाटेल त्याप्रमाणे तिथं तुम्हाला संपर्क करून देऊ. आणि या कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की माझ्या पाठीमागे ताकद दिली जाते, उसराजी ती एक कनेक्टिव्हिटी तुम्ही करून द्यायची. म्हणून इथली तक्रार ही तुमच्या लेवलवर सुटली नाही तर राज्य स्तरावर जर गेली पाहिजे तर त्या राज्य स्तरावरमध्ये सुद्धा ऑफिस मधून तुम्हाला हेल्पलाईनचा एक नंबर दिला जाईल आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही किती बैठकीत असलो तर तातडीत असेल तर तिथून आम्हाला संपर्क होईल. पण तुमचे प्रश्न मांडण्याच्या बाबतीमधला निर्णय आम्ही घेऊ. आणि सरकारने जर केलं नाही तर तिथल्या अधिकाऱ्यांना तेवढ्या ताकदीने जाब विचारण्याची जबाबदारी सुद्धा ठेवू, हा विश्वास तुम्हाला देतो. तिसरा मुद्दा जो शेवटचा आहे, मला कोणत्याही परिस्थितीमध्ये संघटना ही कार्यकर्त्याची संघटना पाहिजे. मी याच्या पुढे गटबाजी संपवून घेणार नाही. गटबाजी या दिवशी संपवायची. कोण कुठल्या पदावर आहे त्यापेक्षा मी शरद पवारचा पाईक आहे, तो साधा कार्यकर्ता जरी असला आणि तो जर काम करत असेल, मी त्याच्या पदाकडे बघणार नाही पण त्याच्या कामाकडे बघून त्याला बहुमान देण्याचं काम हे आम्ही करू. ही सिस्टीम आपण राबवण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी आपल्या सर्वांची उमेद, जिद्द आणि विश्वास वाढवण्यासाठी बैठक आहे. महिना 1.5 महिन्यानंतर मला कळलं पाहिजे जळगावची असलेली आमची पक्षाची कार्यकर्ती ही तालुका स्तरावर गेलेली आहे. पदाधिकाऱ्यांनी तशा नियुक्त केलेल्या आहे. देऊन टाका नियुक्त. निदान तेवढे उपस्थित राहिले तर 1000 लोक उपस्थित राहिले. त्यामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही तशी संधी द्यावी, अशा प्रकारच्या सूचना करतो. फार वेळ झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण विश्वास देतो मी पुढच्या वेळा ज्या वेळेला येईल त्यावेळेला अमळनेर किंवा जामनेर किंवा कुठेही तुम्ही बैठक घ्या, त्या बैठकीला त्या ठिकाणी अख्खा जिल्ह्यातली बॉडी उपस्थित राहिली पाहिजे. एवढा विश्वास या ठिकाणी मला अध्यक्ष आणि माझ्या प्रभारी या निरीक्षकाने द्यावा एवढीच विनंती करतो आणि खात्री देतो. काही काळजी करू नका. 2029ला कोणी काही म्हणून मला पत्रकार विचारतो, तुम्ही 2029 एवढं कॉन्फिडन्स कसं सांगताय?
निसर्गाचा नियम आहे तसा जनतेचा नियम आहे. 2029ला तुम्ही सत्तेमध्ये असाल हा विश्वास देतो. त्या दृष्टीकोनानं काम करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.